करे बखान, वो कहे कागद की लेखी, हम कहे आखन की देखी. म्हणजे काय झालं की तो जो पुरा पंडित असतो तो काय करतो, जेवढं लिहिलेलं असतं तेवढं वाचून दाखवतो. पण साधू संत वाचून नाही दाखवत. ते काय करतात, आखन की देखी, जे त्यांनी तिसऱ्या डोळ्यांचे दर्शन केलेलं असतं ना, ते दिव्य दृष्टीचं ज्ञान देतात. मग संतांचं जे ज्ञान आहे ते कुठेच तुम्हाला सापडणार नाही. आता बेठा पंडित पडे पुराण, बिन देखे करे बखान. बिन बघताच सांगतो. जसं तुम्ही आता बघितलं नाही पण सांगतो भया महादेव असा, महादेव तसा, विष्णू पाहिलं नाही है ना. तो बेटा पंडित पढ़े पुराण, बिन देखे करे बखान, वो कहे कागद की लेखी, हम कहे आखन की देखी. की आम्ही निराकार तत्वाचं ज्ञान सांगतो आणि पंडित काय करतो, जेवढं ग्रंथ असतं पुराण ते वाचून सांगतो. फक्त तो वाचून सांगतो. संत काय करतात, अनुभवतात, दिव्य दृष्टीने सांगतात. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे की तप करणारा तपी, ज्ञानी कर्म मार्गी यांच्याहून योगी सर्वश्रेष्ठ आहे. योगी म्हणजे काय, तर भगवंताला सर्वस्व, जो काही आपला कर्मयोग, ज्ञानयोग, भक्ती अर्पण करणे, योगी त्याला म्हणलं जातं. कोणतंही आपण नाही घ्यायचं. कर्म पण तू करून घेतलंस आणि ज्ञान मी कुणाला दिले तर मी नाही दिले, तू बोधवून घेतलंस. आणि भक्ती योग की जे हे समर करण्याची तू आठवण करून देतो, वेळोवेळी समर्पण करायला स्मरण देतो, ते पण तूच आहे भक्ती योग. मग आता या ठिकाणी योगी सांगितलंय, योगी सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे तू समर्पण करतो. म्हणून शिक्षक म्हणतात तू अर्जुना योगी हो, भगवंताला अर्पण करणारा योगी. मग आपण आता कर्मयोग होत आहे आपल्या गृहस्थ जीवनात, ऊर्जाच नाही मिळेल तर आपण कर्म काय करणार. आणि या ठिकाणी आपण लोकांना ज्ञान काय देणार, आपल्याला एवढा अनुभव नाही, एवढा आपल्याला नाहीये. आपण किती देणार आहे, जे ती बोलून घेणार आहे शक्ती. आता आपण भक्तियोग समर्पण काय करणार, आपल्याला तेही ज्ञान नाही, तर ती काय आपल्याला कुठं कुठं समर्पण करून घेते. म्हणजे अचानक बसल्या बसल्या आपण सहज अर्पण करतो, बसल्या बसल्या, तर ती आपल्याकडून स्वतः करून घेते. म्हणजे तेही आपल्याला करावं नाही लागत. आपण कुणाला ज्ञान सांगायचं का नाही सांगायचं, परत ती आपल्याला ज्ञान देते आतून. ती शक्ती आतून ज्ञान देते. मग आता कसं होतं की बुद्धीचा तर्कविचार आणि चित्ताचा ज्ञान. मग या त्याच्यामध्ये आपण म्हणतो की एक मन असं म्हणतं, एक मन तसं म्हणतं. काय होतं तिथं, की तिथं निश्चय करता येत नाही. पण ती शक्ती काय करते, आम्हाला ज्ञान देत असते आणि आमचं अज्ञान तर्कवितर्क लावत असतं. ज्ञान देणारी शक्ती आमच्यामध्येच आहे. मग ती अनुभवता आपल्याला आली पाहिजे. जर एखादा माणूस रेसिपी सांगतोय तर ते केली पाहिजे, तर त्याची टेस्ट सगळे कळणार आहे, खरंच चांगली आहे का नाहीये. खरं करणार आहे तो सांगतोय, खरं का खोटे काय माहिती, पण आपण सुद्धा ती रेसिपी केली तर आपण सुद्धा सांगणार नाही खरंच रेसिपी खूप छान असते. तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा अनुभवता आली पाहिजे. आपली चेतना, आपली शक्ती, की आपल्याला एक शक्ती सतत ज्ञान देत असते, मार्गदर्शन करत असते. कधी करत असते, ज्या वेळेस आपण शाळेत जायला लागतो, गुरु म्हणजे आपण ज्ञान घेतो, अंतर्मनाला ज्ञान घेतो, म्हणजे गुरु करतो, मनालाच गुरु करावा लागतो. मग आपण गुरु करतो, नंतर मग आपल्याला साधना मिळते. काय होतं, मग ह्या शक्तीचं काम होतं. म्हणजे ह्याच्या अगोदर काय झालं, शक्ती मदत करत होती, करत नव्हती असेल ना, ती मदत ती करत, तिनंच तर इथंपर्यंत आणलं. ती शक्ती मदत करत होती. आपले कर्म होते ना, मग कर्म आपले होते तोपर्यंत भोग आपला होता. कर्म संपता वैद्य पुरता झाला. काय झालं, आपल्या जीवनात वैद्य मिळाला. पण आता आपण असं म्हणू की मग वैद्य जरी मिळाला तर मग रोग का संपत नाही. तर भगवंतांनी सांगितलेलं की तो अहंकार होता. मग आता काय झालं की तिथं अज्ञान होतं, ते ज्ञानाने अज्ञान संपलं, बरोबर आहे. पण अहंकार अजून आहे ना. मग त्रास कशाचा आपल्याला, अहंकाराचा. कारण आपला भोग संपला तर आपल्याला गुरु मिळाला ना, मग तो संपला भोग. पण अहंकाराला निरंकार. मग आता अज्ञानाला ज्ञान मिळालं, ते काम संपलं. आता मागचे दिवस आणा बरं, जा म्हणलं तर जाऊन बसू का आपण त्यांच्या. लोणी सारखं काम झाले ना आता. लोणीला किती ताकद परत टाकली, किती, तरी ते लोणी आता ताक होऊ शकत नाही. आता आपल्याला किती सांगितलं की लावून जाऊन बसा संसारात, आपण जाणार नाही. काय झाले, आता लोणी भगवंताने केले, फक्त तूप का होईना आपण, कारण हे अहंकार आहे. आणि भगवंताला माहितीये तूप जर केलं तर मग माझं बखान कोण करेल, माझं वर्णन कोण करणार. कारण तूप झालं तर ते सगळ्यांच्या वाट्याला जाईल ना, माझ्या वाट्याला कोण आलं, मग माझा आभार कोण, कारण लोक त्याला सगळे पूजायला सुरुवात करतील. मग मला कोण विचारणार.
मग की आपल्याला ठेवणार थोडं असं थोडं तसं. बाबा थोडं चुकीचं पण आहे, कुठं अचूक पण, चूक पण आहे अचूक पण. चूक करायला लावतो आणि परत अचूक पण सांगतो, का तर त्याच्यामध्ये अहंकार नष्ट होत असतो.